15 दिवस कुरकुरीत राहतील असे चिवडा तुम्ही कधी बनवलात का? बनवला नसाल तर कुरकुरीत आणि मार्केटपेक्षा भारी घरच्या घरी बनवूयात. चला तर रेसिपी करूया. नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहोत असा हलका फुलका कुरकुरीत आणि 15 दिवस टिकणारा चिवडा. तुम्ही घरी कधी बनवला आहे का? तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत अगदी सोपी आणि परफेक्ट कुरकुरीत अशी चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी एक खास टिप्स सांगणार आहे. चिवडा अजिबात नरम पडणार नाहीत आणि कुरकुरीत 15 दिवस राहतील. तर कसा बनवायचं ते पाहूयात मंडळी. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण चिवडा कसा बनवायचा ते आपण इथे पाहतोय. तर सर्वप्रथम आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल किमान पाव केजी इतकं आपण घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. शेंगदाणे पण पाव केजी एवढे आहेत. शेंगदाणेही व्यवस्थित तळून घ्यायचे तेलामध्ये. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी फास्ट फ्लेमवर आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे काही जण भाजून पण घालतात. भाजून घातल्याने काय होतं की भाजलं की शेंगदाणे कुरकुरीत राहत नाही आणि त्यामुळे चिवडा पण नरम पडतात. त्यामुळे आपण शेंगदाणे तळून घ्यायच्या, व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायच्या. त्यानंतर आपण चिवडा बनवून घ्यायचा. सुरुवातीला आपण व्यवस्थित मस्त फ्राय होईपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. तुम्ही ते पाहू शकता आपले इथे शेंगदाणे असे तळून झालेले आहेत. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत डाळे. तर एकही शेंगदाणे यामध्ये न ठेवता संपूर्ण शेंगदाणे व्यवस्थित काढून घ्यायचे. अगदी सगळे एकही न ठेवता संपूर्ण शेंगदाणे काढून घेऊयात या पद्धतीने. त्यानंतर आपण यामध्ये डाळे घालून घेऊयात. तर इथे आपण डाळही पाव केजी इतका आपण घेतलेला आहे. डाळही व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे तेलामध्ये डाळही व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. संपूर्ण चिवडा खास बनवण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला सोपं जाईल. तर मंडळी, तुम्ही ते पाहू शकता डाळेही व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. डाळेला आता काढायचं नाही आहे. थोडेसे डाळे तळून झाले की त्यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत. लसूण आपण इकडे ठेचून घेतलेला आहे. लसूण किमान 100 ग्रॅम इतका आपण लसूण ठेचून घेतलेलं आहे. ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण लसूण यामध्ये घालून घेतलेले आहेत. लसूण घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लसूण छान तडतडली पाहिजे. चिवडामध्ये खास म्हणजे लसूण जास्त लागतो. त्यानंतर आपण इथे लाल तिखट घालून घेऊयात. लाल तिखट किमान 4 ते 5 चम्मच, आपण छोटे चम्मच घेतो आहे म्हणून 4 ते 5 चम्मच घालून घ्यायचे. जर मोठे चम्मच असतील तर 2 चम्मच बस होतील. तुमच्या कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट किंवा सपक बनवू शकता. तरी ते आपण 4 ते 5 चम्मच तिखट घालून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद घालूयात. हळद आपण 2 चम्मच घालून घेणार आहोत. 2 किंवा 2.5 अशा, म्हणजे 2 चम्मच इथे मी घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मीठही आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मीठ घालून घेऊयात. मीठ मी अंदाजे घेते इथे. चमच्यानुसार सांगायचं झालं तर इथे 4 किंवा 5 चम्मच आपल्याला मीठ लागणार आहे. तर मी ते अंदाजे घेतलेले आहे मंडळी. तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आपण शेंगदाणे जे तळून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तरी ते आपण शेंगदाणे जे तळून घेतलेले आहेत तेही यामध्ये घालून घेतले. आता हे सगळं तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढीपत्ता घालून घेणार आहोत त्यामध्ये. शेवट कढीपत्ता घालायचा. शेवट घातल्याने काय होतं, यामध्ये कढीपत्त्यामध्ये मसाला बसत नाही. आधीच आपण घातलात की मसाला बसतील त्यामध्ये, म्हणजे तिखट, मीठ आणि लसूण त्यामध्ये कढीपत्तामध्ये बसली जाते. त्यामुळे आपण शेवटी कढीपत्ता घालून घ्यायचा आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा फ्लेवरसुद्धा राहतो. लास्टमध्ये घातलात तर, शेवटी आपण कढीपत्ता घातलात तर त्याचा फ्लेवर पण चिवड्यामध्ये राहतो. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटासाठी आपण हे पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये सगळं घातलेलं आहे. तिखट, मीठ, यामध्ये
कढीपत्ता, लसूण, डाळे आणि शेंगदाणे एवढे आपण इथे घातलेले आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही खोबरंही घालू शकता यामध्ये. आता हे सगळं 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आणि चिवडा इथे आपण घेतलेला आहे त्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता. आता इथे आपण चुरमुरे घेतलेले आहेत. जे साधे असतात ते कुरकुरीत राहण्यासाठी आपण साधे चुरमुरे बनवत आहोत. तर मंडळी तुम्ही कोणताही बनवा पण स्टेप हाच वापरायचा आहे. तर इथे आपण कुरमुरे चिरमुरे वापरत आहे. ते आपण आता यामध्ये मसाले घालून जे आपण बनवून घेतलेले आहे ते सगळे यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण चुरमुरेला आपण मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने संपूर्ण चिवडा आपण एकजीव करून घेऊयात या पद्धतीने. तर तुम्ही इथे पाहू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटासाठी. आणि त्यानंतर हे मिक्स करून घेतल्यानंतर पटकन आपण डब्यात भरून घ्यायचं आहे. खूप जास्त गरम असतानाही भरायचं नाही आहे, थोडंसं थंड झाल्यावर आपण भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता आपली ही चुरमुरे एकदम पिवळी पिवळी होत आहेत, म्हणजे मिक्स होत आहेत. तर संपूर्ण चुरमुरेला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 मिनटासाठी आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्हाला ही चिवडा रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कळवा की आपण ही रेसिपी कुठून पाहताय, कमेंट करून कळवा. तर मंडळी इथे आपली ही चुरमुरे मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहेत. तुम्ही ते पाहू शकता एकदम भन्नाट अशा पद्धतीने आपली ही चुरमुरे तयार झाली. अगदी 5 मिनिटात तयार होतात. तर तुम्ही ते पाहू शकता अगदी झटपट आणि पटकन आणि एकदम भन्नाट अशी लागते. मधल्या वेळेस आपण हे खाऊ म्हणून खाऊ शकतो. मधल्या वेळेस थोडी थोडी हलकी फुलकी भूक लागते त्यावेळेस आपण हे चुरमुरे खाऊ शकतो आणि महिनाभर बनवून ठेवू शकतो. तर मंडळी आता आपण गरमागरम एका प्लेटमध्ये सर्व करूयात. तुम्ही ते पाहू शकता एकदम भन्नाट अशा पद्धतीने झालेले आहेत. तुम्हाला शेंगदाणे, डाळे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे आपली चिवडा रेसिपी तयार झाली आणि ते भन्नाट अशा पद्धतीने तयार झाली. मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, नवनवीन रेसिपीज मिळवा. आणि हो, तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी या पद्धतीने आपला हा चिवडा इथे तयार झालेला आहे. तुम्हाला ही चिवडा रेसिपी आवडली का नक्कीच मला सांगा. मधल्या वेळेस खाण्यासाठी ही आपला चिवडा तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, 15 दिवस कुरकुरीत राहतील. हे नक्की ट्राय करा तुम्ही. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. भेटूयात पुढील भागामध्ये. बाय बाय.